पट्टी आपण आधी बनवून घेतलेली, पट्टीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता याच्यासाठी खालची डिझाईन बनवायची आपल्याला. त्याच्यासाठी ही अशी डिझाईन बनवून घ्यायची, पॅच बनवायचा आहे आणि नंतर या पट्टीला असं जोडून घ्यायचं आहे. तर आता हे कसं बनवायचा ते मी दाखवते तुम्हाला. तुम्ही कोणत्याही कलरने बनवा, जांभळ्या कलरमध्ये व्यवस्थित डिझाईन ओळखायला येणार नाही तुम्हाला, म्हणून मी पांढऱ्या कलरमध्ये बनवून दाखवायले. जी पट्टीची बॉर्डर आहे हा कलर घेतला तरी पण चालतो, चांगला दिसतो तो पण. तर सुरुवातीला 5 चेन करायच्या, 1 2 3 4 5. आणि पहिल्या चेनवर स्लिप स्टिचनं जोडून घ्यायचं आहे, सर्कल बनवायचं आहे याचं. परत 3 चेन करायच्या, हा झाला आपला पहिला डबल क्रोशा. आणि आणखी 1 डबल क्रोशा करायचा त्याच्या बाजूला, 2 डबल क्रोशे झाले. परत 2 चेन करायच्या, परत त्या सर्कलमध्ये 2 डबल क्रोशे करायचे, 1 2. परत 2 चेन करायच्या, परत सर्कलमध्ये 2 डबल क्रोशे करायचे, परत 2 चेन करायच्या, सर्कलमध्ये 2 डबल क्रोशे करायचे. अशा प्रकारे 3 ठिकाणी आपल्या 2-2 चेन आल्या. 3. परत 3 चेन करायच्या, 1 2 3. फिरवून घ्यायचंय आणि या जे 2 चेन घेतलेले आहेत त्या ठिकाणी 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि परत त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे करायचे. परत 3 चेन करायच्या, 1 2 3. आणि पुढचं जे 2 चेन आहेत त्याच्यावर 2 डबल क्रोशे करायचे, 2. परत 3 चेन करायच्या आणि पुढच्या जे 2 चेन आहेत त्याच्यावर 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि 2 डबल क्रोशे करायचे. परत 2 चेन आणि 2 डबल क्रोशे. प्रत्येक वेळा सुरुवातीला हे 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि 2 डबल क्रोशे, आणि शेवटी देखील 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि 2 डबल क्रोशे राहणार आहेत. फक्त ही मधली डिझाईन आपली वाढत जाणार आहे. सुरुवातीला आणि शेवटी सेम तशीच डिझाईन राहणार आहे. 3 चेन करायच्या, फिरवून घ्यायचे आणि जी 2 चेन आहेत त्या ठिकाणी 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि 2 डबल क्रोशे. परत 3 चेन करायच्या आणि जे मधले 2 डबल क्रोशे केलेले त्या चेनवर, हे चेनवर 2 डबल क्रोशे घालायचे त्याच्या बाजूला, त्या डबल क्रोशेच्या. 1 2. आणि हे 2 डबल क्रोशेवर डबल क्रोशे करायचे, 1 1 1 आणि हा 1 2. परत ती पुढची चेन आहे त्याच्यावर देखील 2 डबल क्रोशे करायचे, 2. इथं आपले टोटल 1 2 3 4 5 आणि 6 डबल क्रोशे तयार होतात. परत 3 चेन करायच्या आणि या 2 चेन आहेत ना त्याच्यावर 2 डबल क्रोशे,
2 चेन, 2 डबल क्रोशे, 2 चेन, त्याच्यावरच आणखीन 2 डबल क्रोशे. परत 3 चेन करायच्या, फिरवून घ्यायचे. त्या 2 चेनवर सेम रिपीट करायचंय तसंच. 2 डबल क्रोशे, 2 चेन, त्याच्यातच आणखीन 2 डबल क्रोशे. परत 3 चेन करायच्या आणि हे जी डबल क्रोशे केलेले 6 आपण त्याच्या बाजूला परत इथं 2 डबल क्रोशे करायचे चेनवर. परत त्या 6 वर एक एक डबल क्रोशा करायचा. आणि पुढे चेनवर 2 डबल क्रोशे करायचे. परत 3 चेन करायच्या. या ठिकाणी आता आपले 10 डबल क्रोशे तयार होतात बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 डबल क्रोशे तयार होतात. परत 3 चेन घेतल्यात आणि इथं शेवटी तसंच रिपीट करायचंय. 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे. परत 3 चेन करायच्या, फिरवून घ्यायचं. परत या 2 चेनच्या ठिकाणी सेम तसंच करून घ्यायचे. 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि 2 डबल क्रोशे. परत 3 चेन करायच्या. या चेनवर 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. 1 आणि 2. आणि आता हे पुढचे जे 10 डबल क्रोशे आहेत त्याच्यातले आपल्याला फक्त 4 डबल क्रोशावर डबल क्रोशे करायचे. सुरुवातीला आधी 4 वर करायचे. 1 2 3 आणि 4 डबल क्रोशे करायचे. टोटल इथं 6 डबल क्रोशे झाले. पहिले 2 आणि हे 4 तर 6 झाले बघा डबल क्रोशे. परत 2 चेन करायच्या. परत तिथले 2 स्किप करायचे म्हणजे 2 सोडायचे आणि तिसऱ्यावर डबल क्रोशा करायचे. हे पुढे 4 राहिलेले आहेत. हे 1 आणि 3 असे मिळून पुढे 4 वर 4 डबल क्रोशे करून घ्यायचे. आणि पुढे याच्यावर 2 डबल क्रोशे करून घ्यायचे चेनवर. परत 3 चेन घ्यायच्या आणि इथं तसंच रिपीट करायचंय. 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि परत 2 डबल क्रोशे. परत 3 चेन करून घ्यायच्या. 1 2 3 फिरवून घ्यायचंय. इथं तसंच रिपीट करायचंय. 1 2 डबल क्रोशे, 2 चेन, त्याच ठिकाणी आणखीन 2 डबल क्रोशे. परत 1
2 3 चेन करायच्या आणि या ठिकाणी आता हे असं बनलंय बघा, इकडं 6 झाले डबल क्रोशे आणि इकडं 6 झाले, इथं मध्ये 2 चेन आल्यात आपल्या. तर आता इथून पुढे डिझाईन चेंज होती. इथं 2 डबल क्रोशे करायचे, 1 आणि 2. परत 7 चेन घ्यायच्यात, 1 2 3 4 5 6 7 चेन घ्यायच्या आणि ही जी 2 चेन मध्ये आहेत घेतलेल्या त्याच्यावर 3 सिंगल क्रोशे करायचे, 1 2 3. परत 7 चेन करायच्या, 1 2 3 4 5 6 7 आणि या ठिकाणी 2 डबल क्रोशे करायचे, 1 आणि 2. परत 3 चेन करायच्या. 3 चेन पण आपण प्रत्येक वेळा बघा सुरुवातीला आणि शेवटी घेतलेल्या आहेत आणि हे मध्ये रिपीट करायचं तसंच. 1 2 परत 2 चेन आणि त्याच्यावरच आणखीन 2 डबल क्रोशे. परत 3 चेन करायच्या, फिरवून घ्यायचं, इथं परत रिपीट करायचं सेम तसंच. 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे. परत 3 चेन आणि आता इथं आपली ही पहिली डिझाईन इथून इथपर्यंत तयार झालेली. आता ही 2 पासून परत असंच हे रिपीट करायचं आहे. आता आपल्याला हेच रिपीट करायचं आहे. हे जसं 6 घेतलेत आपण डबल क्रोशे, परत इथं 10 डबल क्रोशे घेतलेत, तसंच आता आपल्याला इथं दुसरी डिझाईन सुरू होती. 1 आणि 2 2 वेळा इथं 1 झाली डिझाईन, 1 आणि 2 डिझाईन तयार होतात आता इथं. तर आता हे जे 2 डबल क्रोशे आहेत त्याच्या बाजूला चेनवर 2 डबल क्रोशे करायचे. परत त्या डबल क्रोशावर 1 डबल क्रोशा करायचा. आणि इथं बाजूला हे 7 चेन आहेत ना त्याच्यावर देखील 2 डबल क्रोशे करायचे. म्हणजे या ठिकाणी परत आपले 6 डबल क्रोशे तयार झाले. 1 2 3 4 5 आणि 6. परत 6 चेन करायच्या, 1 2 3 4 5 6. 6 चेन झाले की जे 3 सिंगल क्रोशे केलेले आहेत त्याच्यावर सिंगल क्रोशे करायचे, 3 1 2 3. परत 6 चेन करायच्या, 1 2 3 4 5 6. 6 चेन झाल्या की हे 2 डबल क्रोशे आहेत त्याच्या बाजूला 2 डबल क्रोशे करायचे. डबल क्रोशावर 2 डबल क्रोशे करायचे. आणि त्याच्या बाजूला 2 डबल क्रोशे करायचे. परत 3 चेन करायचे, 1 2 3. आणि इथं आपलं जसं आहे तसं हे रिपीट करायचे. 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे. परत 3 चेन करायच्या, फिरवून घ्यायचं. इथं जसं आहे तसं आपलं तेच रिपीट करायचे. 2 2 चेन, 1 2. परत 3 चेन करायच्या आणि इथं आता 6 डबल क्रोशे तयार झाले. तिथं आपल्याला आता 10 डबल क्रोशे तयार होतात. इकडं 2 आणि इकडं 2 वाढतात आणि त्यामधल्या 6वर 1 घ्यायचा प्रत्येक वेळा. 1 आणि हे 2 वाढवायचे आणि हे 6 आहे त्याच्यावर 1 घ्यायचा.
2 3 4 5 6 आणि परत ह्या चेनवर 2 घ्यायचे. परत 6 चेन करायच्यात. 1 2 3 4 5 6 आणि 3 जे सिंगल क्रोशा आहेत त्याच्या मध्यभागी एकच सिंगल क्रोशा करायचा आहे. परत 6 चेन 2 3 4 5 6. परत इथं बाजूला 2 2 डबल क्रोशे आणि मधल्या 6 वर 6. 1 आणि 2 मधल्या 6 वर 1 1. सहा आणि इथं चेनवर 2. परत 3 वेळा चेन घ्यायची आणि हे शेवटला तसंच रिपीट करायचं. खूप सोपी डिझाईन आहे, फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा. खूप छान दिसते तोरण हे. एक 2 3 चेन करायच्या, फिरवून घ्यायचं आणि परत आता इथं जसं आपण 10 डबल क्रोशे आल्यावर नंतर आपण इथं चेंज केलं होतं, इथं मध्ये 2 स्किप केले होते, तसंच आता पुढे देखील इथं स्किप करायचंय. इथं रिपीट करायचं जसं आहे तसं सुरुवातीला. परत 3 चेन करायच्या, सुरुवातीला 2 डबल क्रोशे आणि याच्यातले आता 4 डबल क्रोशावरच डबल क्रोशे करायचे आहेत. 1 2 3 आणि 4 झाले की परत 2 चेन करायच्या आणि परत 2 स्किप करायचे आणि पुढच्या 4 वर 1 1 डबल क्रोशा करून घ्यायचा. आणि पुढे ह्या चेनवर 2 डबल क्रोशे करायचे. 2. आता आपल्याला इथं 6 चेन घेतलेले आहेत. सुरुवातीला 7 घेतल्यात, नंतर 2 वेळा 6 घेतल्यात. आता फक्त इथं 2 चेन घ्यायच्या आणि हे जोडून घ्यायचे, म्हणजे इथं या चेनवर 2 डबल क्रोशे करायचे. तर 2 चेन घेतल्यात आपण त्या ठिकाणी आणि हे आता जोडून घेतले. परत या पुढच्या ह्याच्यावर 4 डबल क्रोशे करायचे आधी. 1 2 3 4. परत 2 चेन करायच्या, हे 2 स्किप करायचे आणि पुढच्या 4 वर 1 1 डबल क्रोशा करायचा. 2 3 4 आणि चेनवर 2. परत 3 चेन करायच्या आणि पुढं आहे तसं रिपीट करायचं. हे बघा, इथं एक डिझाईन आपली अशी तयार झाली होती. आता इथे या ठिकाणी 2 डिझाईन तयार झाल्या. आता पुढं 3 डिझाईन तयार होणार. असंच हे वाढत वाढत जातं. तर हे रिपीट करायचं इथं.
2 डबल क्रोश, 2 चेन आणि 2 डबल क्रोश. परत 3 चेन घ्यायच्या, फिरवून घ्यायचं. या ठिकाणी रिपीट होणं तसंच करायचं आहे. परत 3 चेन आणि आता या ठिकाणी 2 डबल क्रोशे करायचे, 2. परत जसं आपण इथं 7 चेन घेतल्या होत्या तशा इथे 7 चेन घ्यायच्यात. 1 2 3 4 5 6 7. परत या ठिकाणी सिंगल क्रोशे 1 2 आणि 3 सिंगल क्रोशे करायचे. परत 7 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 5 6 7. आता या ठिकाणी आपल्याला इथं वाढवायचं आहे, तर इथं 2 डबल क्रोशे येणार. एकदा आपण इथं सिंगल क्रोशे घेतले 3, परत 2 डबल क्रोशे, परत 7 चेन 1 2 3 4 5 6 7. इथं पुढे 2 चेनच्या तिथं सिंगल क्रोशे 1 2 3 सिंगल क्रोशे, परत 7 चेन 1 2 3 4 5 6 7 आणि पुढे या ठिकाणी 2 डबल क्रोशे. सॉरी 2च घ्यायचे, तिसरा घ्यायचा. परत 3 चेन करायच्या आणि इथं आपलं रिपीट जसं आहे तसं 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि 2 डबल क्रोशे. परत 3 चेन घ्यायच्या, फिरवून घ्यायचं. जसं आहे तसं इथं रिपीट करायचं. आता इथं याच्या पुढची डिझाईन तुमच्या लक्षात आलीच असेल आता कशी करायचं ते. इथं या ठिकाणी खांब वाढवायचे म्हणजे डबल क्रोशे वाढवायचे. या ठिकाणी सिंगल क्रोशे, परत इथं डबल क्रोशे वाढवायचे, परत इथं सिंगल क्रोशे, परत इथं डबल क्रोशे वाढवायचे. म्हणजे 1 2 आणि 3 ठिकाणी आपली डिझाईन तयार होती. जसं आता इथं 1 झाली, ही 2 झाल्या आणि या ठिकाणी आता 3 वेळा तयार होती. तर अशी तुम्ही करून घ्या. मी इथं 1 केलेलं आहे. हे पहा इथं 1 2 आणि हे 3च्या ठिकाणी आलात आपण. त्याच्यानंतर पुन्हा 1 2 3 आणि 4 वेळा डिझाईन केली आणि परत हे चेन जेव्हा घ्यायच्या तेव्हा मी बंद केले, थांबवले. एवढी डिझाईन केली मी. जर तुम्हाला आणखीन मोठं पाहिजे असेल याच्यापेक्षा तर थोडं मोठंही करू शकता तुम्ही, परंतु मी पट्टीच्या मापाने अर्ध्या ह्याच्यात हे बसवलेलं आहे. आणि जर तुमची पट्टी 3 फुटाची असेल तर या 3 डिझाईन तुम्हाला करावं लागणार. मी 2 फुटाचीच पट्टी केलेली, छोटी केलेली आहे, तर म्हणून ही 2 डिझाईन मी करणार आहे. मी आता ही डिझाईन करून घेते पूर्ण इथपर्यंत, ही जेवढी केली तेवढी, आणि मग नंतर या पट्टीला जोडून घ्यायचं आहे. आपल्याला सुईनं आणि लोकरीनं असं शिवून घ्यायचं आहे पट्टीला. त्याच्यानंतर मग गोंडे बसवायचे तिथं साईडला. हे जे आपण 3 चेन घेतलेले आहेत हे दिसतात बघा इथं 3 चेनचं. त्या कॉर्नरला गोंडे बसवायचे. तर गोंडे मी जांभळ्या कलरचे बसवणार आहे. इथं असं ह्याच्यात बसवायचे गोंडे. 3 चेन जिथं आहेत त्या ठिकाणी गोंडा बसवायचा. तर मी गोंडे ते बसवून पूर्ण तयार करून दाखवते. इथे मी अशा प्रकारे जोडून घेतलेले, पट्टीला जोडली बघा ती डिझाईन केलेली, आणि गोंडे पण बसवून घेतलेत. जांभळ्या रंगाचे गोंडे बसवलेत, त्याच्यामुळे खूप छान दिसायला लागले तोरण. तुम्ही नक्की करून पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा,
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग.